प्रफुल्ल भाई, आपण सांगितल्याच्या नंतर एक शायर का दावा है, कभी भी रद्द नहीं होगा, आपके कद के बराबर अब किसी का कद नहीं होगा। महाराष्ट्र वालों, बात मेरी याद रखना तुम, यहां सदियों तक कोई दूसरा पवार साहब जैसा लीडर नहीं होगा। हे आपल्या भाषणातून आम्हाला या ठिकाणी कळलंय। यानंतर रमेश बाहेती नावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारानं एक साहेबाचं तेलचित्र काढलंय। हे संपूर्ण चित्रकाम हे गव्हाच्या काड्यापासून बनवलेलं आहे। या गव्हाच्या काड्या ह्या आगीत 10 देऊन त्याचा रंग बदलवत तयार करण्यात आलेले आहेत। पूर्ण फोटोमध्ये कुठेच रंग वापरलेला नाही, संपूर्ण गव्हाच्या कांड्या आहेत। हे त्यांनी केलेलं काम स्वतः त्यांना साहेबांना द्यायचं होतं, पण काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं। रमेश बाहेती यांचं कोरोनामुळे दुःखद निधन झालं, पण हे चित्र साहेबापर्यंत पोहोचवावं म्हणून त्यांच्या कुटुंबियांची तशी इच्छा होती आणि त्यांनी ते चित्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब यांना ते चित्र दिलेलं आहे। तर मी आव्हाड साहेब आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार रमेश बाहेती यांनी काढलेलं साहेबांचं चित्र हे आपण साहेबांना द्यावं। रमेश बाहेती यांनी बराक ओबामाच्या पासनं अनेक मोठमोठ्या नेते, या नेत्यांचे देखील चित्र हे रमेश बाहेती साहेबांनी काढलेलं आहे आणि आदरणीय पवार साहेबांचं देखील हे सुंदर असं चित्र हे रमेशजी बाहेती यांनी गव्हाच्या काड्यापासून हे चित्र तयार केलंय। मी प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि गृहनिर्माण मंत्री आव्हाड साहेब यांना विनंती करतो की हे चित्र त्यांनी आदरणीय पद्मविभूषण साहेब यांना भेट द्यावं। यानंतर महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची आन बान शान, महाराष्ट्राचा योद्धा, महाराष्ट्राचा सह्याद्री, ज्यांच्याबद्दल जंग में जीत के आने के लिए काफी हूं, मैं अकेला जमाने के लिए काफी हूं, हर हकीकत को मेरा ख्वाब समझने वाले, मैं तेरी नींद उड़ाने के लिए काफी हूं, असे तुमचे माझे सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांचा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण सर्वांनी स्वागत करावं। आदरणीय पद्मविभूषण साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी संबंध आपल्या सर्व युवकांना, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे, संघटनेचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी शिव तटकरे, मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक, राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रीय महासचिव प्रफुल्ल पटेल, डॉक्टर अमोल कोल्हे, या ठिकाणी उपस्थित असलेले बाकीचे सर्व व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे तर आजचा हा कार्यक्रम आम्हाला गेल्या 5-6 दिवसापर्यंत माहीत नव्हतं। जयंतचा संदेश होता की एक बैठक घेतोय
आणि त्याला आपण यावं. तर मी सांगितलं ठीक आहे, मी माझा तारखेला इच्छा आहे, तर येऊन जाईल. आणि इथं आल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं की हा पक्षापुरता सीमित कार्यक्रम दिसत नाही. हा कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. वाढदिवस हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये असतो. माझा वाढदिवस महाराष्ट्रात कधी केला नाही असंही झालं नाही. मी 50 वर्षाचा झालो तर नागपूरला विदर्भातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला आणि तो आयोजित केला. 61 वर्षाचा झालो त्याचे छगन भुजबळ आणि बाकीच्या लोकांनी पुढाकार घेतला आणि वाजपेयींच्या उपस्थितीमध्ये तो या ठिकाणी झाला. 75 वर्षाचा झालो त्यावेळी देशाचे राष्ट्रपती, देशाचे उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष आणि 15 राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी दिल्लीमध्ये केला. पण साधारणतः तुम्ही लक्षात घेतलं असेल तर 50, 61 आणि 75 या तीन एका विशिष्ट प्रसंगाच्या निमित्तानं हा वाढदिवस त्या ठिकाणी आयोजित केला होता. पण 81-82ला काही हे आयोजित करण्याची आवश्यकता माझ्या मनात कधी पटलेली नव्हती. पण पक्षाचा आदेश, अध्यक्षांनी निर्णय घेतला, तुम्ही सगळ्यांनी आयोजन केलं. मी आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभारी आहे की या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणखीन काम करण्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आजच्या दिवसाच्या निमित्तानं प्रोत्साहन दिलं. 12 डिसेंबर हा माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो माझा जन्मदिवस आहे म्हणून मी म्हणत नाही. 12 डिसेंबर हा माझ्या आईचा जन्मदिवस आहे. म्हणजे काय गमत असेल, माझ्या घरामध्ये 12 डिसेंबरचे 3-4 लोक आहेत. जयंत आहे ना, माझा एक पुतण्या तोही 12 डिसेंबर, माझ्या बहिणीची मुलगी ती 12 डिसेंबर, आई 12 डिसेंबर, मी 13 डिसेंबर, 12 डिसेंबर आणि पाठोपाठ 13 डिसेंबर आले. काही योग असतो, पण ही घडणं ही गोष्ट खरी आहे. आज खऱ्या अर्थानं काही गोष्टींच्या संदर्भातला निकाल आपण सगळ्यांना घ्यायचे. आपण एका विचारानं महाराष्ट्रात आणि देशात काम करतो. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज जे असंख्य प्रश्न देशाच्या समोर आहेत, सामान्य लोकांच्या समोर आहेत, त्याचं उत्तर शोधण्याच्यासाठी आणि त्याची सुटका करण्याच्यासाठी प्रभावी रीतीने काम करणारा पक्ष आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता कोणता
तर लोकांनी हा निष्कर्ष काढला पाहिजे की हा राष्ट्रवादीच काँग्रेस असू शकतो. त्या पद्धतीनं पक्षाची बांधणी करायची, लहान घटकांना बरोबर घ्यायचं. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. आत्ताच फुलबाईंनी सांगितलं, मला लोकांना भेटताना एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं, त्यांचं गणन ऐकायला मिळतं. अनेक ठिकाणी मी जातो. कधी मराठवाड्यामध्ये गेलो तर मराठवाड्यामध्ये मला आठवत आहे की अनेकदा संध्याकाळ माझी औरंगाबादला मी लहान समाजातून पुढे आलेल्या तरुणांच्या बरोबर संध्याकाळ घालवण्यासाठी अनेकदा घालवली. अनेकांना ऐकायला मिळतं. अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीमध्ये विचार करणारे, लिहिणारे फार मोठ्या प्रमाणात लोक तयार झालेले दिसतात. सहजपणाने काही बोलून जातात. मी कालच याच व्यासपीठानं एक लहानशी गोष्ट सांगितली. एक दिवशी मी औरंगाबादला होतो आणि औरंगाबादला संध्याकाळी माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तिथं मिलिंद कॉलेज आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं कॉलेज आहे, मराठवाडा शिक्षण मंडळ, सरस्वती शिक्षण संस्था आहे. आणि तिथे एक वैशिष्ट्य आहे की विदर्भाचे, विशेषतः दलित या वर्गाचे फार तरुणी हे औरंगाबादला शिकायला येतात. कदाचित त्याचं कारण हे असण्याची शक्यता आहे की तिथलं पहिलं महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं आणि बाबासाहेबांनी काढलं, त्यामुळे त्या संबंधीची आस्था, आकर्षण लहान समाजातल्या घटकाच्या मुलामुलींच्याच अधिक होतं. आणि म्हणून त्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मी अनेकदा संध्याकाळ घालवले. ऐकायला मिळतं त्यांच्या मनात काय अस्वस्थता किती आहे, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ते काय विचार करतात. आणि समाजकारण आपण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्याच्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करतो करणार आहोत याचा विचार या निमित्तानं होतो. मी काल जी सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. इथं सतीश चव्हाण बसले, कदाचित त्या कवीचं नाव मोतीराज राठोड असावं आणि हल्ली मोतीराज राठोड. आणि मोतीराज हा बंजारा समाजाचा कार्यकर्ता. ही जी फाळं असतात ना झोपड्या, त्या फाळामध्ये राहणार. आणि सहजच म्हणजे काय तू हल्ली विचार करतोय, तो विचार करतो तुला सगळ्यांच्या विरुद्ध. म्हणजे काय, त्यांनी एक सांगितलं, माझी एक लहानशी कविता आहे. कविता काय, तर कवितेचं नाव पाथरवत. पाथरवत म्हणजे छन्नी हातात घेऊन हातोड्याने मूर्ती किंवा दगड फोडणारे हे पाथरवत. आणि त्या कवितेत त्यांनी असं सांगितलं की हा मोठा दगड आम्ही घेतला, आमच्या घामानं, कष्टानं, हातातल्या छन्नीनं आणि हातोड्याने त्या दगडाचं मूर्तीत रूपांतर केलं. आणि मूर्तीत रूपांतर केल्याच्या नंतर सगळं गाव आलं. त्याच्यापूर्वी माझ्याकडे कोणी झुंकून बघत नव्हतं.
सगळं गाव आलं आणि गावाने वाजत गाजतची मूर्ती मंदिरामध्ये प्रतिष्ठापित केली. आणि गमत काय, तर माझ्या घामानं मूर्ती तयार झाली आणि मूर्ती तयार झाल्याच्या नंतर मंदिरात मी दलित आहे म्हणून मला आत प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापदादांचं प्रतीक आहे, पण तिचा बापदादा मी आहे. त्या मूर्तीचा बापदादा मी आहे. मी असताना तुम्ही मला त्या मंदिरात सुद्धा येऊन देत नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायची. तुला सांगतो, अशी एखादी कविता ऐकल्याच्या नंतर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहे असं वाटतो, आपण काही केलं असं नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. आणि त्या समाजाच्या प्रतिनिधी या समाजाच्या उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची जी अस्वस्थता त्यांच्या मनामध्ये ती दूर करण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्नाची पराकाष्ठा करणं याची आज गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अशा ऐकल्याच्या नंतर तो अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे. आणि त्याची बांधिलकी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. ठिकठिकाणी या गोष्टी ऐकायला मिळतात. आता सांगत होते प्रफुल्लबाई, गेल्या 15 दिवसात आम्ही दोघं जणी चंद्रपूरला आणि नागपूर ग्रामीणला आणि गडचिरोलीला त्या ठिकाणी होतो. आदिवासींचा तर अडचणीचे लोक, अनेक संकट, नक्षलीचा त्रास, आणि या सगळ्या मात करून सुद्धा आज तिथली तरुण पिढी शिक्षित होण्याच्यासाठी झटपट करते, पुढे जायचा विचार करते. आणि राजकीय विचारधाराची चर्चा केली तर ते सांगते की आम्हाला राष्ट्रवादीचा विचार मंजूर आहे, राष्ट्रवादीचा विचार आम्हाला वाटायचा आहे. आता या लोकांची काही अपेक्षा नाही. यांची अपेक्षा या जगामध्ये आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे तेवढा आम्हाला द्या. आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता या विचाराला खतपाणी घालेल, शक्ती दिली. त्यामुळे तुमच्या माझ्याकडं त्यांचा वागण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि म्हणून माझा आग्रहाचं स्वागत आहे की पक्ष आपण बांधतो, कार्यकर्ते तयार होतात, त्यातले नेते तयार होतात, संधी मिळते, आणखीन कुठं पुढं जातं. कधी विधिमंडळामध्ये गेलेच पाहतो, लोकसभेमध्ये गेलेच पाहतो. हे सगळं खरं आहे. तसे कार्यकर्त्यांची उभारणी करण्याची कामगिरी आपण सगळेजण मिळून करू. पण तो कार्यकर्ता त्या अस्वस्थ माणसाच्या सुखदुःखाची सवलत झाला नाही तर तो खरा कार्यकर्ता नाही. आणि म्हणून यांच्याशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून आपण पुढे जायचा विचार केला पाहिजे. अनेक उदाहरणं अशी ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी भेटतात. आज समाजाच्या काही वर्गाला अद्यापही सन्मानानं जगण्याची संधी आहे असं वाटत नाही. आणि ते जर वाटत नसेल तर ते दुरुस्त करायची काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज या ठिकाणी अनेकांचे विचार आपण ऐकले. अनेक लोक आपल्याचे सामान्याच्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात, त्यांना उभं करण्याच्यासाठी काळजी घेत असतात. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सामान्य माणसाचा वेगळा आहे. आज या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक घटक आहेत. कुणी शेती करतो, जर 56% लोक या देशातले शेतीवर अवलंबून आहेत. काळ्या आईची इमान राखतात, सवन देशाला जगवण्याचं काम करतात. ते काही काम सोपं नाही.
ते काम सोपं नाही आहे. हे या देशाने पाहिलं. मला आठवत आहे की मी शपथ घेतली शेतीवंशाची. शेतीवंशाची शपथ घेतली. संध्याकाळी माझ्याकडे फाईल आली, पहिली फाईल. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं की देशामध्ये अन्न धान्याचा साठा नाही, तो साठा नसल्यामुळं भुकेचं सामावेक संकट देशाला सामना करावा लागेल आणि तातडीनं अमेरिकेतनं ब्राझीलमधनं धान्य आयात करायची. ती फाईल माझ्याकडे आली. मी अतिशय अस्वस्थ झालो. शेतीप्रधान देश, 56% लोक शेती करतात आणि 2 वेळचं अन्न आम्ही आमच्या देशाच्या नागरिकांना देऊ शकत नाही. त्यासाठी परदेशात आम्ही भीक मागायची. मी काही सही केली नाही. विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता मनमोहन सिंगांचा फोन आला की पवारसाहेब आपके पास एक फाईल भेजी है. हाँ, बहुत इम्पोर्टेंट फाइल है, अभी तक आपने सिग्नेचर नहीं की. नहीं की. मैं सोच रहा हूँ कि इस परिस्थिति में बदलाव कैसे लाना. तो ठीक है, सोचो, मगर अगले महीने में अपने देश में अनाज नहीं है, जल्दी से जल्दी साइन करके भेजो, अनाज आयात करो और बाद में जो परिवर्तन करना है करिए. नाही झालं. जर हाताने मी सही केली आणि परदेशातलं धान्य या देशात. पण ती अस्वस्थता मला स्वस्थ बसून देत नसते. आणि सवन देशामध्ये हिरलं. लोकांच्या जागृती केली. शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत मिळेल याची काळजी घेतली. त्याला चांगल्या मालाला किंमत दिली. आणि परिणाम काय झाला? 10 वर्षाच्या नंतर मी मुख्यमंत्री पद सोडलं. त्याचा उल्लेख या ठिकाणी प्रफुल्लबाईंनी केला की हा देश जगातल्या 18 देशांना अन्नधान्य पुरवणारा देश झाला. हा बदल होऊ शकतो. हे केलं कोणी? हे केलं त्या काळ्याची इमान दाखवणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी, आया बहिणींनी, त्यांच्यातल्या कर्तृत्वात पुरुषांनी. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सुद्धा हे कर्तृत्व दाखवण्याची शक्ती आहे. त्यांना संधी द्यायला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ते प्रोत्साहित आपण करू शकलो तर समाजाचा चेहरा आपण बदलू शकतो. आणि आज मग तो औद्योगिक कामगार असेल, मग तो शेतीमध्ये काम करणारा शेतकरी किंवा शेतमजूर असेल, किंवा बाजारामध्ये इथं माथाडी कामगार म्हणून उजी उचलणारा माथाडी असो, याच्या प्रत्येक गोष्टीला आपण सन्मान दिला, त्यांना जगण्याची संधी दिली, त्याला प्रतिष्ठा दिली, तर हा प्रत्येक घटक या देशाचा चेहरा बदलू शकतो. आणि अशा प्रकारची ताकद त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आधारित राजकारण, समाजकारण ही करण्याची दृष्टी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्ही ठेवली. आणि या कामाच्या साठी बांधिलकी दिली. तर माझी पूर्ण खात्री आहे की या देशाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. अनेकांनी मार्गदर्शन केलं. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मगाशी काही मित्रांनी केला. किती पुढचा विचार त्यांनी केला होता. आपल्यापैकी अनेक जण आंबेडकरांचं नाव म्हणल्याच्या नंतर एक गोष्ट सांगतात की त्यांनी घटना लिहिली. खरं, त्यांनी घटना लिहिली. घटना अत्यंत महत्त्वाची. हा देश एकसंघ ठेवायला त्या घटनेचा उपयोग झाला. पण बाबासाहेबांची दृष्टी या घटनेच्या पुढे होती. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. त्याच्या पूर्वी एक इंटिरियम गव्हर्नमेंट बनलं होतं. मंत्रिमंडळात मंत्री होते. ब्रिटिशांनी ते मंत्रिमंडळ बनवायला
संमती दिली आणि त्या मंत्रिमंडळामध्ये जल आणि विद्युत या खात्याची जबाबदारी बाबासाहेबांच्याकडे होती. त्या काळात 47च्या पूर्वी 10 वर्ष 8-10 वर्ष बाबासाहेबांनी काही निर्णय घेतले. काय निर्णय घेतले? आज आपण शेती पाणी याचा विचार करतो. स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी निर्णय घेतला की भाकरा नांगल, दामोदर व्हॅली यासारखी या देशातली सगळ्यात मोठी धरणं आहेत. या धरणाचा म्हणजे त्या भागातला हिमालयातून येणारा पाण्याचा थेंब न थेंब साठवणूक करून उपयोग केला पाहिजे. शेतीला पाणी द्यायला पाहिजे आणि त्या धरणातून वीज तयार केली पाहिजे आणि विजेचा पुरवठा केल्याशिवाय दारिद्र्य राहणार नाही. आणि त्यासाठी विजेची निर्मिती केली पाहिजे. त्यामुळं राज्यामध्ये काही ठिकाणी वीज होईल, काही ठिकाणी होणार नाही. जिथं होणार नाही त्या ठिकाणी वीज पुरवण्यासाठी राज्यांच्यामध्ये विजेचे ग्रीड तयार केलं पाहिजे आणि ह्या विद्युत पुरवठा सर्व देशात केला पाहिजे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी केला होता. किती दुसरे लोक होते. आज जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा विचार आपण या पद्धतीने केला पाहिजे. परवाच मी कुठे बोलत असताना आठवण करून दिली. महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुले आपण म्हणतो सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दरवाजे मुलींचे उघडले, वाद नाही. पण ज्योतिबा फुल्यांच्यासारखे एक व्यक्तिमत्व किती आधुनिक विचाराचा पुरस्कार करत होता. या मुंबईला आपण खूप जाऊन बघतो. इंडिया गेट, गेट ऑफ इंडिया, ताजमहल हॉटेलच्या जवळ ते कशाची बांधलं होतं? त्या काळात इंग्लंडच्या राजाचं राज्य आपल्याकडे होतं आणि इंग्लंडच्या राजा त्यावेळेला भारतात येणार होता. त्याच्या स्वागतासाठीची कमान केली होती आणि त्यामध्ये त्या कमानीच्या तिथं त्याची ओळख लागली. तो राजा उतरला. सगळे राज्यकर्ते, पोलीस अधिकारी, गोरे लोक त्याच्या स्वागताला तिथं होते आणि त्या गेटवे ऑफ इंडियाच्या एका कोपऱ्याला एक वागोचा गुंडाळलेला, खांद्यावर उफाळणं असलेला, धोतर नेसलेला आणि हातात कागद असलेला एक माणूस उभा होता. हा राजा उतरला आणि निघाला तसं पोलिसांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि त्या वागोजवाल्याला बाजूला केलं. त्या राजाची नजर त्याच्याकडे गेली आणि त्यांनी विचारलं आपल्या अधिकाऱ्यांना, हू इज दिस जेंटलमॅन, कोण हे ग्रस्त आहेत, का थांबले तिथं? त्याच्या हातात कागद होतं, निवेदन. म्हणजे काय आहे कागद, कोण आहे, काय कशासाठी आहे? आणि त्यांना बोलवलं पुढे. ज्योतिबा फुल्यांनी आपल्या हातातले कागद मागण्याचा अर्ज होता तो त्यांच्या हातात दिला. त्याच्यात काय मागणी केली होती? तेव्हा दुष्काळ पडला होता. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या काळामध्ये दुष्काळामध्ये लोकांना काम करण्याच्यासाठी खडी फोडायचं काम असायचं. म्हणजे आपल्या काळात सुद्धा होतं. मी स्वतः मंत्री किंवा आमदार म्हणून दुष्काळात खडी फोडण्याचं काम पाहिले महाराष्ट्रात. महात्मा फुल्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिलं की दुष्काळ पडला, हा दुष्काळ घालवायचा असेल तर खडी फोडायची शिक्षा देऊ नका. निसर्गाच्या कृपेनं जो थेंब न थेंब पावसाचा पडतो तो साठवण्याच्यासाठी ही मनुष्याचे श्रम वापरले आणि पाण्याचे 7 तलाव केले. त्यामुळे भूगर्भाचं पाण्याची पातळी वाढली, विहिरीचं पाणी वाचेल आणि दुष्काळाच्या संकटातून आमची सुटका होईल. त्यामुळे खडी फोडण्याची शिक्षा देऊ नका. पाणी आणि थेंब
हा साठवण्याचं काम त्यांच्यामध्ये. तिची दूरदृष्टी. दुसरी मागणी त्यांच्या ठिकाणी केली की आमचा शेतकरी शाळूचं पीक घेतो, ज्वारी आपण म्हणतो त्याला शाळू म्हणायचं, शाळूचं पीक घेतो आणि तेच पीक आम्ही घरात आल्याच्या नंतर पुढच्या वर्षी पेरणीच्यासाठी त्याचा काही भाग शिल्लक ठेवतो आणि तो पेरणी म्हणून वापरतो. पुन्हा पुन्हा तेच बी आम्ही वापरतो आणि तेच बी पुन्हा पुन्हा वापरल्यामुळे आमचं दर एकरी उत्पादन घटतंय. ते दर एकरी उत्पादन वाढवायचं असेल तर राजाने म्हणजे तो पंचमदार जो कोण आला होता त्यांनी विलायतीतनं नवीन संकर तयार करणारं धान्य आणावं आणि त्याच्यातून संकलित वाहन तयार करावं. आज त्याला आपण म्हणतो क्रॉसब्रीड, संकलित. सवन या देशाचा गरजेचा भूकेचा प्रश्न सुटला तो संकलित वाहनामुळे सुटला आणि ते संकलित धान्य या ठिकाणी करायला लागणारं बियाणं हे द्या. हे 1880 का 1882 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. आणि तिसरी गोष्ट त्यांनी ही सांगितली की शेतीला जोडधंदा पाहिजे. जोडधंदा करायचा असेल पशुपालन याशिवाय दुसरा धंदा नाही. गायीकडून दूध चांगलं मिळालं पाहिजे. तो दुधाचा जोडधंदा हा कास्तकाराला शेतकऱ्याला उपयुक्त होतो. पण आमच्याकडं त्या गायीला जे वासरू तयार होतं ते वासरू ते पुढं खोंड झाल्याच्या नंतर तोच वापर त्याचाच वापर करून नवीन पद्धतीने आम्ही तयार करते. तीच गाय आणि त्याच गायीपासून तयार झालेला खोंड नंतर तुम्ही पुढची पिढी तयार करण्यासाठी वापरली तर ती पिढी कधी सुधारणार नाही. आणि ती सुधारायची असेल तर इंग्रजांनी परदेशातनं वैल या ठिकाणी पाठवावेत आणि इथल्या गायी आणि परदेशातला कैल याच्यापासून नवीन पद्धती तयार करावी. त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढेल. आता हे सगळं विचार एक फेटेवाला फागोटेवाला माणूस त्या काळात सांगतो. याला दृष्टी किती होती, विचार किती पुढचा होता आणि विचार पुढचा होता म्हणूनच आज इतकी वर्ष होऊन गेली तर देशाच्या कानाकोपऱ्यातून फुल्यांचं नाव केलेलं नाही. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की उत्तर प्रदेशमध्ये किंवा बिहारमध्ये मी जातो, महाराष्ट्रापेक्षा सुद्धा फुल्यांचे आंबेडकरांचे पुतळे तिथं जास्त आहेत. तिथल्या लोकांनी आज घराघरामध्ये फुल्यांचा विचार केलेला आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आधुनिकता. आज समाजकारण राजकारण बदलतंय. त्या बदलत्या राजकारणामध्ये आधुनिकतेचं सूत्र नजरेसमोर ठेवून आपण आपल्या कार्यकर्त्यांचा संच तयार करणं, त्यावर आधारित राजकारण करणं